आपल्यासोबत आहेत मॅच फिक्सिंगचे डायरेक्टर केदार गायकवाड. केदार सर, आपण बघतो की क्रिकेटमध्येच मॅच फिक्सिंग पाहायला मिळते आपल्याला, पण तुमच्या सिनेमातलं नेमकं मॅच फिक्सिंग कसं आहे किंवा काय आहे? सो मॅच फिक्सिंग हा जो सिनेमा आहे तो रिटायर्ड कर्नल कंवर खटाना यांच्या द गेम बिहाइंड सॅफरन टेरर या पुस्तकावर आधारित आहे. हा सिनेमा जेव्हा आम्ही सुरू केला त्याच्यावेळेस आम्ही याच विषयावर याच संदर्भात अजून 2-3 पुस्तकांचा रेफरन्स घेतला. त्याच्यामध्ये RVS मणी नावाचे एक रायटर आहेत जे त्यावेळेस 2003-04 मध्ये अंडर सेक्रेटरी होते आणि त्यांनी रिटायर्ड झाल्यानंतर सॅफरन टेरर नावाचं एक बुक लिहिलं. त्या बुकचा पण आम्ही काही अभ्यास करत होतो की दोन्ही बुक पडताळून बघणं गरजेचं होतं. त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की 26/11चा मुंबईचा अटॅक इंटेलिजन्स असूनसुद्धा कसा झाला किंवा का झाला किंवा तो झाल्यानंतर भारताने रिटॅलिएट का केलं नाही, असे खूप ऑकवर्ड क्वेश्चन्स या दोन्ही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे. आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी अशी एक लाईन वापरली की 26/11चा अटॅक जणू भारत आणि पाकिस्तानमधला सामना फिक्स्ड होता की काय असं वाटायला लागलेलं. हा एक संदर्भ आहे. दुसरे अनेक संदर्भ आहेत की ज्यामध्ये तुम्ही जर का भरपूर पॉलिटिकल लीडर्सचे जर का तुम्ही ट्विटर हँडल रिसेंटली फॉलो केले असतील तर दोन्ही पार्टीजकडून, ऑपोजिशन पार्टी आणि रुलिंग पार्टी दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत की काही संदर्भात मॅच फिक्सिंग इकडे होते, काही संदर्भात मॅच फिक्सिंग तिकडे होते. सो आता मॅच फिक्सिंग हा जो शब्द आहे तो नुसता खेळ किंवा क्रिकेट ह्याच्यापुरता मर्यादित नसून तो आता पॉलिटिकली खूप वापरला जातो आहे. आणि आपला सिनेमा कुठला मेसेज न देता लोकांना किंवा रुलिंग गव्हर्नमेंट, त्यावेळेस जे रुलिंग गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंट्सना खूप ऑकवर्ड प्रश्न विचारणारा हा सिनेमा आहे. त्याच्यामुळे मॅच फिक्सिंग वॉज अन ॲप्ट टायटल. सिनेमा तुम्ही बघा, सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला ते जस्टिफाय आम्ही कसं केलं आहे हे कळेल. सध्याच्या राजकारणात इतक्या घडामोडी सुरू आहेत आणि या सगळ्या पिरियडमध्येच तुम्हाला हा सिनेमा का करावा असं वाटला? राजकारण हे नेहमीच चालू असतं, घडामोडी नेहमीच चालू असतात कमी जास्त प्रमाणात. त्यामुळे पॉलिटिकल सिनेमे आधी पण आले होते, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्याच भाषांमध्ये येतात. ह्या काळातच का करायचं असं याचं काही पर्टिक्युलर उत्तर नाही आहे, कारण जेन्युअनली स्पीकिंग आमच्या प्रोड्युसरनी त्या पुस्तकाचे राईट्स कंवर खटानांकडून घेतले होते आणि त्यांनी मला फक्त पुस्तक वाचायला सांगितलं. बिकॉज मे बी त्यांना शुअरिटी नव्हती की ह्या विषयावर सिनेमा होऊ शकेल की नाही. पण कंवर खटाना म्हणजे रिटायर्ड आपले जे कर्नल आहेत इंडियन आर्मीमधले, त्यांनी ते इतकं सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचा स्वतःचा आर्मी इंटेलिजन्स डिपार्टमेंटमधला 35-40 वर्षाचा अनुभव आणि त्यांना आलेले अनुभव आणि त्यांनी हे फिक्टिशियस अकाउंट जे त्यांनी सिनेमात बुकमध्ये लिहिले ते बुक 10 पेजमध्येच मला इतकं इंटरेस्टिंग वाटायला लागलं की मी प्रोड्युसरला फोन करून कळवलं की ह्याचा सिनेमा झाला पाहिजे. त्यावेळेस त्यांच्या डोक्यात होतं नव्हतं मला माहीत नाही, पण माझी ॲज अन आर्टिस्ट, ॲज अ डायरेक्टर एवढी ग्रीड होती ते पुस्तक वाचून. आय जम्प्ड इन टू इट. आय प्रपोज देम की मला हा सिनेमा डायरेक्ट करायला आवडेल आणि दॅट इज हाऊ इट ऑल स्टार्टेड. या सिनेमाच्या कॅरेक्टर कास्टिंगबद्दल काय सांगाल? कॅरेक्टर्स अशी आहेत की ह्याच्यातली सगळी जी बहुतांशी जी कॅरेक्टर्स आहेत ती इंडिया आणि पाकिस्तानमधली त्या काळातले म्हणजे 2004 ते 2008 या काळातले पॉलिटिकल लीडर्स आहेत. जरीही सिनेमातले इन्सिडेन्सेस खरे असले, रिअल असले, तरीसुद्धा आम्ही स्टोरीचं विविंग जे केलेलं आहे ते फिक्शन आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा एखादी पॉलिटिकल मीटिंग होते त्या मीटिंगमध्ये बिहाइंड द क्लोज डोर्स काय बोललं जातं, काय कसं प्लॅनिंग केलं जातं हे कोणालाच माहीत नसतं, हे क्लासिफाईड असतं. बट बिकॉज दिस बुक इज रिटन बाय अ रिटायर्ड कर्नल, त्यांचे जे फर्स्ट हँड एक्सपिरियन्सेस आहेत म्हणजे ते त्या क्षेत्रातला माणूस आहे, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स यूज करून ते फिक्टिशियस बुक लिहिलेलं आहे. आणि दॅट इज वाय ह्याच्यातली बरीचशी कॅरेक्टर्स जी आहेत ती पॉलिटिकल आहेत, तुम्हाला दिसतील पण. आणि अशा प्रकारे आम्ही हे कास्टिंग केलेलं आहे. सिनेमा शूट करताना किंवा सिनेमा बनवताना, रिलीज करताना तुम्हाला काही अडथळे आले का? नॉट रिअली. अडथळे असं मी नाही म्हणणार. शूट तर अजिबातच नाही. आम्ही 1 जानेवारी 2024ला याचं फिल्मिंग चालू केलं आणि 7 मार्च 2024 म्हणजे जस्ट ओव्हर 2 मंथ्स 6 शहरं, 6 सिटीज, 3 कंट्रीज
आणि मल्टिपल लोकेशन्स याच्यावर आम्ही अवघ्या 44 दिवसात शूटिंगचे 44 दिवस 44 डेजमध्ये आम्ही शूटिंग कंप्लीट केलं. सो शूटिंग प्रोसेस वर व्हेरी स्मूथ, कारण माझी जी टीम होती ती अत्यंत एक्सपिरियन्स्ड आणि खूप सगळे लेजंडरी टेक्निशियन्स आर्टिस्ट, त्यामुळे मला शूटिंगला अजिबात प्रॉब्लेम आला नाही. आमची 15 नोव्हेंबर ही आधीची डेट होती शूटिंगची रिलीजची, पण 15 नोव्हेंबरच्या आधी म्हणजे दिवाळीच्या आधी ऑक्टोबरच्या लास्ट वीकमध्ये काही लोकांनी आमच्यावर केसेस केल्या. त्यांचं असं म्हणणं होतं की मालेगाव ब्लास्टमध्ये जे शेवटच्या स्टेजला त्यांचं हे आहे हिअरिंग्ज आहेत, तर सिनेमा बघून त्यांच्या हिअरिंगवर परिणाम व्हायला नको अशा अर्थाने त्यांनी केसेस केल्या होत्या. आणि ऑनरेबल कोर्टनी त्याच्यावर असं उत्तर दिलं की आम्ही सिनेमा बघून जजमेंट देत नाही, आमच्याकडे जे एव्हिडन्सेस असतात त्या एव्हिडन्सेसचा उपयोग करून आम्ही आमचं जजिंग करतो. त्यामुळे हिंदी सिनेमा हा आमच्यासाठी पॅरामीटर नाही आहे. सो लकीली ऑनरेबल कोर्टने आमच्या बाजूनी न्याय दिला आणि आम्ही समाजातल्या सर्व थरातल्या सर्व लोकांना हा सिनेमा दाखवलेला आहे. आर्मीपासून ते लेमॅनपासून ते काही लोकांचं असं म्हणणं होतं की याच्यात अल्लाहू अकबर असा म्हणजे तुम्ही मुसलमानांचे सेंटिमेंट्स हर्ट केलेत का, तर आमच्या फील्डमधले फ्रटर्निटीमधले काही मुस्लिम मित्रांना आम्ही तो सिनेमा दाखवलेला आहे मुद्दामून त्यांचं ओपिनियन घेण्यासाठी, वेदर इट इज हर्टफुल ऑर नॉट. आणि त्यांचं ॲब्सोल्युटली त्यांनी आम्हाला क्लीन चिट दिलेली आहे. एका मित्राने तर मला सांगितलं आहे केदार, डू नॉट बी अपॉलॉजेटिक अबाउट दिस फिल्म बिकॉज यू आर नॉट हर्टिंग माय सेंटिमेंट्स अँड यू वॉज टॉकिंग ॲज अ मुस्लिम. सो मी अत्यंत निश्चिंत आहे. मी कुठल्याही समाजातल्या कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला दुखवण्यासाठी हा सिनेमा केलेला नाही आहे. दॅट इज ऑल आय वॉन्ट टू टेल यू. प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा? प्रेक्षकांनी हा सिनेमा अशासाठी पाहावा कारण 2004 आणि 2008मध्ये जितके बॉम्बलास्ट झाले आपल्यातल्या प्रत्येकाला असं वाटत होतं की हे का होतं आहे, कसं होतं आहे आणि इतक्या फ्रिक्वेंटली कसं होतं आहे. आणि कुठल्याही पॉलिटिकल पार्टीची बाजू न घेता अत्यंत एका भारताच्या नागरिकाच्या बाजूनी मी जर का विचार केला, म्हणजे मी जर का माझं ओपिनियन द्यायचं झालं तर मी गेल्या 10 वर्षात असं मला आढळून आलं की गेल्या 10 वर्षात एकही ब्लास्ट भारताच्या सीमेअंतर्गत झाला नाही. ओके, सो ह्याची कारणं काय असू शकतात? मला जिओपॉलिटिक्सबद्दल खूप आकर्षण आहे. मी खूप सारे पॉडकास्ट ऐकत असतो. सिरियामध्ये काय चाललं आहे, रशियामध्ये काय चाललं आहे, भारतात काय चाललं आहे, पाकिस्तानात काय चाललं आहे, हे सगळ्याचा मला अभ्यास करायला खूप आवडतो. आणि जेव्हा हे पुस्तक माझ्या वाचनात आलं त्यावेळेस मला असं लक्षात आलं की बिकॉज मी त्यावेळेस मुंबईमध्ये राहत होतो, अजूनही मी मुंबईतच राहतो, पण त्यावेळेस आज या ट्रेनमध्ये उद्या ह्या बसमध्ये हे इतके आतंकवादी अटॅक्स होत होते आपल्या देशावर. आणि त्या दृष्टीने मला असं वाटलं की ह्या विषयावर एक सिनेमा येणं गरजेचं आहे. आणि कसं असतं की भारत ही एक डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीमध्ये आपण वोट देतो, गव्हर्नमेंट सिलेक्ट करतो. सो जेव्हा आपण एखादी गव्हर्नमेंट इलेक्ट करतो त्या इलेक्टेड गव्हर्नमेंटचा ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. सो प्रत्येक माणसाने भारतीयांनी आपली जबाबदारी म्हणून हा सिनेमा बघणं गरजेचं आहे. कारण मला असं वाटतं की एनिथिंग गोज रॉंग इन द कंट्री वी हॅव राईट टू आस्क क्वेश्चन्स टू आवर इलेक्टेड गव्हर्नमेंट. रिस्पॉन्सिबिलिटीने मी सांगतो आहे, त्याच्यात कुठेही हुल्लडबाजी, मारामारी, दगडफेक याचा मी उल्लेख करत नाही आहे. पण ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन जसं आपण टॅक्स भरतो तसं आपल्याला सरकारने उत्तरं देणं गरजेचं आहे. सो या सिनेमामार्गे मी भरपूर ऑकवर्ड क्वेश्चन्स विचारलेले आहेत की हे का झालं, कसं झालं आणि झाल्यानंतर याचं रिटॅलिएशन का नाही झालं. आपण जी जबाबदार पार्टी होती, जो जबाबदार देश होता, त्याला प्रश्न का नाही विचारला, यासाठी प्रत्येकाने हा सिनेमा बघणं गरजेचं आहे. आम्ही असं ऐकलं आहे किंबहुना आमच्या कानावरती असे रिव्ह्यूज आले आहेत की या सिनेमाचं नाव खूप वजनदार आहे, मॅच फिक्सिंग. पण हा सिनेमासारखा असला पाहिजे, पण हा सिनेमासारखा नाही आहे. तर अशा प्रतिक्रियांना तुमचं प्रतिउत्तर काय असणार आहे? ज्यांनी कोणी ही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी थोडासा स्क्रीनप्लेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण स्क्रीनप्लेच्या प्रत्येक नियमाला धरून मी हा सिनेमा केलेला आहे. अत्यंत कमर्शियल क्वालिटीचा हा सिनेमा आहे. याच्यामध्ये 2 गाणी आहेत, एक लव्ह सॉन्ग आहे, एक इन्स्पिरेशनल सॉन्ग आहे जे आपलं प्रोटॅगनिस्ट जो आहे त्याच्यावर आम्ही तो जेव्हा इंटेलिजन्स जेव्हा गॅदर करतो आहे ते गॅदर करताना आम्ही एक इन्स्पिरेशनल दलेर मेहंदींचं गाणं याच्यावर पिक्चराईज केलेलं आहे. त्याच्यामुळे हा अत्यंत कमर्शियल लेवलचा फॅमिली एंटरटेनर आहे. आणि आत्तापर्यंत ज्या लोकांनी हा सिनेमा बघितलेला आहे त्यांच्याकडून मला अत्यंत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे. माणिक शॉ
ऑडिटोरियम जे आहे दिल्लीचं आर्मीचं, तिथे अग्निवीर तुकडी त्यांच्या युनिफॉर्ममध्ये येऊन बसलेली, काही रिटायर्ड आणि काही करंट सर्व्हिसमधले काही आर्मी ऑफिसर्स तिकडे होते. इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे की ज्या लेडीज ज्या होत्या, ज्यांचे काही ज्यांनी आपले जवळचे नातेवाईक युद्धामध्ये इतरत्र गमावले होते, त्या अनुजा आमची जी प्रोटॅगनिस्टची जी वाईफ आहे, अनुजाच्या गळ्यात पडून रडल्या लेडीज. दे वर व्हेरी इमोशनल. आणि त्यांनी असंही मत व्यक्त केलं की बेटा आपने हमारी स्टोरी बताई आहे. सो मी कमर्शियल फिल्म मेकर आहे, मला डॉक्युमेंटरी बनवता येत नाही. मी अत्यंत सिम्पल आणि कमर्शियल लेवलचा लोकांना कळेल असा सिनेमा बनवलेला आहे. आणि हे मी माझं स्वतःचं मत नाही सांगत आहे, हे मी ज्या लोकांनी सिनेमा दाखवला आहे त्यांचं मत सांगतो आहे. आणि स्क्रीन प्लेचा किंवा कमर्शियल सिनेमाचा प्रत्येक ॲस्पेक्ट याच्यामध्ये कुठून भरलेला आहे, त्याच्या वर जाऊन मी तुम्हाला असं अप्रोच किंवा असं अपील करीन, याच्यातली तुम्ही पॉलिटिकल नावं जरी बाजूला काढलीत किंवा चेहरे जरी बाजूला काढलेत, जो रिझेम्बलन्स आहे आत्ता तो जरी बाजूला काढलात, तरीसुद्धा हा सिनेमा स्क्रीन प्लेच्या प्रत्येक कसोटीवर सच्चा उतरेल याची मी गॅरंटी देऊ शकतो. सर थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट तुम्हाला या सिनेमासाठी. येस, आपण मॅच फिक्सिंग या सिनेमाच्या डिरेक्टरसोबत गप्पा मारल्या आणि हा सिनेमा प्रेक्षकांनी का पाहावा हे त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. कॅमेरामॅन विजय शॉसह मी अंकिता सोनावणे, श्रेष्ठ महाराष्ट्रासाठी.